5 दशकं हिंदुद्वेष्ट्या सत्ताधाऱ्यांच्या जाचामुळे पश्चिम बंगालची अवस्था अगदी जीर्ण झाली होती। बांगलादेशचा एक भाग होऊन पश्चिम बंगाल हे राज्य भारताच्या हातातून केव्हाही जाईल अशी एकंदरीत अवस्था होती। पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बंगालवासियांनी भाजपच्या पारड्यात मत देऊन एक प्रकारे क्रांतीच केली। पुन्हा एकदा बंगालला सुगीचे दिवस यायला लागलेत। तृणमूलच्या उमेदवारांना म्हणजे एक प्रकारे त्या गुंडांना पाडायचंच हे जनतेने ठरवलंच होतं। फाल्टाचा पुष्पा अशी ज्याने स्वतःची इमेज तयार केली होती त्या जहांगीर खानचा तर सुपडा साफ झालाय। त्याचं तर पार डिपॉझिट जप्त होईपर्यंत सुद्धा वेळ आलीय। आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की पश्चिम बंगालच्या निकालावर इतक्या दिवसानंतर आपण का बोलतोय, तर त्याला कारणही तसंच आहे। तेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। 29 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानावेळी फाल्टा मतदारसंघातल्या अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मधल्या भाजपच्या चिन्हावर म्हणजे कमळ या चिन्हावर पांढरी टेप लावल्याचं समोर आलं। त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला। भाजपने असा आरोप केला की टीएमसीचे जे कार्यकर्ते होते ते मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखत होते। त्यामुळे सुरक्षा रक्षकांना सुद्धा लाठीचार्ज करावा लागला। या सगळ्या गंभीर आणि ईव्हीएम छेडछाड प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने फाल्टामधल्या 285 बूथवरील मतदान रद्द केलं आणि फेर मतदान घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार 21 मेला आता फेर मतदान पार पडलं आणि 24 मेला निकाल लागला। डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या फाल्टा जागेवर भाजपने आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय मिळवलाय। भाजपचे उमेदवार देवांशु पांडा यांनी 1,08,000 मतांच्या फरकाने विजय मिळवलाय। यापूर्वी मातीगारा नक्सलबारी विधानसभा मतदारसंघातील आनंदमय बर्मन यांच्या नावावर हा विक्रम होता। त्यांनी 1,04,265 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता। पण तो विक्रम आता मोडीत निघालाय। आता फाल्टामध्ये जे फेर मतदान झालं त्याची आकडेवारी कशी आहे, कोणाला किती मतं मिळाली हे सुद्धा सांगते। भाजपचे देवांशु पांडा यांना 1,49,666 इतकी मतं मिळाली आहेत। शंभुनाथ कुर्मी हे कम्युनिस्ट पक्षाचे होते, त्यांना 40,645 इतकी मतं मिळाली आहेत। अब्दुल रज्जाक मोल्ला हे काँग्रेसचे होते, त्यांना 10,084। तर तृणमूल काँग्रेसचा फाल्टाचा पुष्पा म्हणजे जहांगीर खान याला 7,783। या मतांमुळे त्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालंय। भाजपला टीएमसी पेक्षा 1,41,883 मतं जास्त मिळाली आहेत, जी टीएमसीला मिळालेल्या मतांपेक्षा 19 पट जास्त आहे। स्वतःला फाल्टाचा बादशाह समजणाऱ्या टीएमसीच्या जहांगीर खान याचं डिपॉझिट जप्त झालंय आणि तो थेट 4थ्या क्रमांकावर फेकला गेला। या फेर मतदानाच्या आधीच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी टीएमसीला ओपन चॅलेंज देऊन सांगितलं होतं की भाजप किमान 1 लाखाच्या मताधिक्याने फाल्टा जिंकणार आणि तसंच झालं। एकूण मतदान तिथे 87% झालंय आणि मुस्लिम बहुल भागात भाजपला 71% एवढी मतं मिळाली आहेत। आणि सगळ्यात मोठी गंमत काय ती सुद्धा सांगते, सगळा आकड्यांचा खेळ आहे। फाल्टा विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार आहेत 2,36,667 आणि आता फेर मतदानात 2,10,192 लोकांनी मतदान केलं, म्हणजे 26,475 लोकांनी मतदान केलेलं नाहीये। आता इथे एकूण हिंदू मतदार आहेत 1,53,834 आणि मुस्लिम मतदार आहेत 82,833। जवळपास 96% हिंदू मतदारांनी आता मतदान केलंय आणि हिंदूंची सगळी मतं ही भाजपला मिळाली आहेत आणि मुस्लिमांची मतं ही तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्यात विभागली गेली आहेत। 2 अपक्ष उमेदवार होते आणि नोटाला 784 इतकी मतं मिळाली आहेत। पण या सगळ्या आकड्यांवरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे जातीय समीकरणांवर हिंदू विभागला गेलेला नव्हता, तर हिंदू म्हणून सगळे मतदार एकत्र आले होते। हे पुन्हा एकदा यातून सिद्ध झालं। देवांशु यांच्या विजयानंतर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे। त्यात त्यांनी असं म्हटलंय की बदनाम झालेला डायमंड हार्बर मॉडेल आता तृणमूलच्या पराभवाचं मॉडेल झालंय।
फाल्टातील जनतेला मी नतमस्तक होऊन प्रणाम करतो. आम्ही विकासाच्या माध्यमातून या ऋणाची परतफेड करू. आम्ही एक सुवर्ण फाल्टा बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत. फेरमतदानापूर्वी सुवेंदू अधिकारी यांनी जहांगीर खानवर टीका करताना असं म्हटलं होतं की कुठे तो पुष्पा डाकू, तो सध्या कुठेच दिसत नाहीये. 2021 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार हक्क समितीने 19 लोकांना कुख्यात गुन्हेगार म्हणून घोषित केलं होतं. त्यातलाच एक हा जहांगीर खान. त्याला माझ्यावर सोडून द्या, मी त्याची व्यवस्थित काळजी घेतो. पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत आल्यापासून तृणमूलचे गुंड हे प्रचंड दहशतीत आहेत, प्रचंड घाबरलेले आहेत. फेरमतदानापूर्वीच फाल्टा पंचायत समितीचे उपाध्यक्ष सैदुल खान यांना पोलिसांनी अटक केली होती. सैदुल खान हे टीएमसीचे उमेदवार जहांगीर खान यांचे निकटवर्तीय मानले जातात. सैदुल खान यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न, राजकीय हिंसाचार घडवणं आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक स्थानिक नागरिकांनी सुद्धा असं सांगितलंय की अनेक वर्षानंतर आम्ही मुक्तपणे आणि निर्भयपणे मतदान केलं. अहो, इतकंच नाही तर कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवाराने सुद्धा असा आरोप केला होता की जहांगीर खानच्या भीतीमुळे आम्हाला सुद्धा नीट प्रचार करता येत नव्हता. इतकी त्याची तिथे दहशत होती. पण निकालानंतर जहांगीर खानचं कार्यालय हे तोडफोडीत उद्ध्वस्त झालंय आणि त्याची दहशत अखेर संपलीये. फाल्टा विधानसभा मतदारसंघ हा डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि अभिषेक बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण तिथेच मोठा उलटफेर झालाय. फेरमतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे 20 मेला जहांगीर खान याने निवडणुकीतून माघार घेतली होती. पण माघार घेण्याची मुदत संपल्यामुळे ईव्हीएम मशीनवर त्याचं नाव होतं आणि जी काय थोडीफार 7,000 अशी त्याला मतं मिळाली आहेत ती त्यामुळेच मिळाली. पण त्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं. जहांगीर खान याने निवडणुकीच्या काळात स्वतःची प्रतिमा पुष्पा चित्रपटातल्या नायकासारखी बनवली होती. झुकेगा नाही या थाटातच तो वक्तव्य करायचा. त्याची प्रचंड दहशत होती. म्हणजे निवडणुकीच्या आधी सुद्धा तृणमूलच्या गुंडांच्या माध्यमातून तो तिथल्या नागरिकांना धमकवायचा. त्याच्या भीतीमुळे नागरिक मतदानासाठी बाहेरच पडायचे नाही. उत्तर प्रदेशचे IPS अधिकारी अजयपाल शर्मा यांच्याशी निवडणुकीच्या काळात त्याचं बरंच वाजलं होतं. त्यावर उत्तर देताना जहांगीर खान असं म्हणाला होता की ते जर सिंघम असतील तर मी पुष्पा आहे. झुकेगा नाही साला असं म्हणणाऱ्या पुष्पाला अखेर मतदारांनीच झुकवलं. तृणमूलच्या गुंड नेत्यांच्या पापाचा घडा भरला. अखेर बंगालच्या जनतेनेच तो फोडला. आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा. आणि अशाच नवनवीन विषयांसाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.